जर तुम्हाला सुद्धा येते तुम्ही एखादा फोटो आहे तो क्लिक केला आणि तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड आहे ते एकदम DSLR सारखं, जसं की आयफोनमध्ये तुम्ही बघितलं असेल जे की फोटो क्लिक केल्याचे जे बॅकग्राऊंडचे जे ब्लर असतात, तशा प्रकारे जर तुम्हाला तुमचे फोटोचे बॅकग्राऊंड जर बनवायचे असेल तर तुम्हाला मी फक्त एकच प्रॉम्प्ट देणार. हा जर तुम्ही प्रॉम्प्ट यूज केला तर जसं की आता बघू शकता मी गॅलरी जर ओपन केली तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही फोटोचे बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही एकदम सेम टू सेम, तुम्हाला सांगतो DSLR सारखं बॅकग्राऊंड आहे ते ब्लर होणार आहे. हा अशा प्रकारचा प्रॉम्प्ट आहे. आता तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचा फोटो तुम्ही क्रिएट कशा पद्धतीने म्हणजे बॅकग्राऊंड क्रिएट कसे करू शकता. यासाठी सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 ॲपवर हा प्रॉम्प्ट तुम्ही यूज करू शकता. जसं की जर गुगल जेमिनी जर हा प्रॉम्प्ट वर्क झाला नाही तर ChatGPTवर आहे तो 100% ते वर्क होऊ शकतो. तुम्ही कोणत्याही ॲपमध्ये ते वर्क करू शकता. आणि व्हिडिओ आपला छोटा आहे, फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर पण नक्की करा. सगळ्यात पहिले तर इथे जेमिनी ॲप असेल ते मी इथून ओपन करून घेतो. ओपन केलं तर इथे न्यू जी की चार्ट असेल ते मी क्रिएट करून घेतो. क्रिएट केल्यानंतर प्लस बटनवर क्लिक करतो आणि गॅलरीमध्ये जाऊन जो की असेल मी फोटो जो एडिट करायचा आहे तुम्हाला तो फोटो ॲड करून घ्या. जसं की एक्झाम्पलसाठी मी हा फोटो असेल तो ॲड करून घेतो. कोणता आहे माझा हा फोटो आहे तो मी इथून अशा प्रकारे तो ॲड केला. ॲड केल्यानंतर खाली इथे अस्क जेमिनीचे ते मी तुम्हाला एक प्रॉम्प्ट देणार आहे. हा प्रॉम्प्ट फक्त ते पेस्ट करा आणि लास्टला इथे इमेज जनरेट हा शब्द लिहायचा आहे जो की तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, हा शब्द लिहायचा आणि आता फोटो आहे तो पूर्णपणे मी अपलोडिंग झाला आहे आणि त्यानंतर फक्त सेंड करा. सेंड केल्यानंतर थोडंसं प्रोसेसिंगला वेळ होणार आहे आणि त्यानंतर तुमचा इमेज आहे तो क्रिएट होणार आहे. जसं की आता बघू शकता क्रिएट युअर इमेज म्हणजे आपला इमेज आहे तो आता इथे क्रिएट होत आहे. तर आता आपण बघूया इमेज आपला कशा प्रकारे तो क्रिएट होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणताही तुमचा फोटो असेल, तुमचा असो, तुमच्या गर्लफ्रेंडचा असो किंवा तुमच्या बॉयफ्रेंडचा असेल तर त्याला अशा प्रकारे ते बॅकग्राऊंड आहे ते ब्लर करू शकता. आता फोटो बघू शकता एकदम खतरनाक झाला. याला इथे सेव्ह बटनवर जर तुम्ही इथे क्लिक केलं, सेव्ह बटन तुम्हाला भेटते, याच्यावर जर क्लिक केलं की हा फोटो आहे तो तुमच्या गॅलरीत सेव्ह होणार आहे. आता बघूया कशा प्रकारे रिझल्ट आहे तो बघतो. जसं की आता मी गॅलरी ओपन करून घेतली. ओपन केल्यानंतर बघू शकता जे की बॅकग्राऊंड बघू शकता साईडला आणि चेहरासुद्धा आहे तो मॅच झालेला आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या साध्यातल्या साध्या फोटोपासून आहे ते बॅकग्राऊंड असं क्रिएट करू शकता. जे की बॅकग्राऊंड असेल ते म्हणजे ब्लर करू शकता. ओके, हा प्रॉम्प्ट. आता हा प्रॉम्प्ट भेटेल कुठं, ह्या प्रॉम्प्टसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक बघायला भेटेल. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट रिडायरेक्ट व्हाल व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम, दोन्हीतलं कोणतेही जो तुम्ही क्लिक करू शकता. टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून घ्या आणि मी सांगेन व्हॉट्सअपचा जे की मेन आपला चॅनल आहे त्यालासुद्धा ती जॉईन करा आणि तिथे फोटोसहित हा प्रॉम्प्ट आहे तो अपलोड तुम्हाला तिथे भेटून जाईल. तिथून तुम्ही कॉपी करून घ्या आणि यूज करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.